गुड मॉर्निंग सर्वांना, शुभ सकाळ. आज मी तुम्हाला इकडचं तिकडचं कुठली माहिती नाही देणार. तर आज मी कुठं राहतो ह्याच्याविषयीच एक छोटासा व्लॉग बनवणार आहे की मी कुठं राहतो, काय करतो. तर त्याच्या अगोदर हा वहिनी इकडं बघा, इकडच्या साईडला हे पेरणे गाव आहे नाही का. पेरणे गावात आम्ही राहिलो आहे आणि इथं मी रेंटनीच आहे 1 BHK. इथं आमचा मल्हार बघा कसा बसला आहे. आणि आम्ही आल्याच्या नंतर हे पाईप म्हणजे बोर वगैरे घेतला. एक आठवडा झाला आहे बोर घेतलेला. आठवडा झाला असेल ना, 1 आठवडा झाला आहे. आमचा मल्हार बघा कसा खेळतोय. ममड्या एकदम मस्त. म्हणजे त्यालाच कर, म्हणजे आम्हाला खरं तर आम्हालाच नव्हतं करमत की आम्हालाच असं मोकळ्या मैदानात राहायची सवय लागलेली. तर इकडची साफसफाई पण केली ही सगळी साफसफाई केलेली इथं पाहिली असेल तुम्ही. आणि तुम्हाला मी आतमधून घर दाखवतो, त्याच्यानंतर हे करतो. बोर चालू केलेला आहे आणि आताच 1 महिना होईल शिफ्टिंग झालेली. अजून फिटिंग वगैरे करायचे नाही का याचं बोरचं वगैरे. हा हॉल आहे, इकडं बाथरूम वगैरे आणि या साईडला किचन. इथं किचन आहे. मी काल परवा एक व्हिडिओ टाकला बघा इथला. इथं किचन, या साईडला बेडरूम आहे. बेडरूमला 2 खिडक्या आणि इथून कसं डायरेक्ट खिडकीतून शेती वगैरे दिसते बाहेरची अशी. या साईडला शेती वगैरे दिसते. तर हे चालू आहे पसारा वगैरे. पाणी तापाय ठेवलं आहे वहिनीने. आणि इकडून मागून किचनच्या इथून डायरेक्ट आहे ना बाल्कनी बाहेर. आणि तुम्हाला दिसत असं नाही बघा, अख्खी शेती हिरवगार. आता ऊस लावला ह्या शेतीत. आणि इकडं पण मस्त असं वातावरण आहे. ह्या साईडला पण आमचे सागरदादा पण इकडं आंघोळीची तयारी चालू आहे सागरदादांची. तर हे आमचे कोळपेवाडी या साईडला इकडं दिसत तुम्हाला. आता नाही दिसणार, जरा ब्लर लाईन येते. तर सांगायचा विषय हा की मी तर मी सध्या पेरणे गावामध्ये राहतो आणि इथं रेंटने आमचे चतुरदादा जाधव यांचं ही बांधकाम आहे. आणि ते इथं राहत नाही, ते पुण्यात राहतात. आणि मग मी बोललो त्यांना की सर आहे का रूम रेंटने वगैरे. तर ते म्हणले आहेत, चला तुम्हाला काय या. मग ही साफसफाई करायला आम्हाला चांगला आठवडा गेला, कारण जरा बांधकामाचा प्रॉब्लेम झाला होता. आणि एकदम मस्त. आणि मी तुम्हाला आज हेच सांगणार आहे की मी कुठं राहतो. तर मी पेरणे गावमध्ये राहतो. कोरेगाव विमाचे विजय स्तंभ आहेत, तिथं आम्ही राहतोय. आणि पेरणे गावात शिवशंभो डेव्हलपर्स म्हणून आहे, तिथं राहतोय. तर एकदम मस्त वातावरण आहे इथं. तर आजचा छोटासा ब्लॉग इथंच संपवतोय. थोडं वहिनींसोबत बोला आपण. वहिनींना विचारू की इकडं आवडते का रे, इकडं आवडतं का तिकडं सिटीत आवडतं. कोंबड्या आणायचं का आपल्याला, कोंबड्या पण पाळणार आहे आम्ही नाही का. इकडं कसं इकडच्या साईडला पण मोकळं वातावरण आहे, असं निवांत. कोंबड्या चाललंय तयारी, कोंबड्या आणायची. आणि या साईडला कुऱ्हाड तयार करणार आहे आम्ही. आणि इथं बघा चूल पण बनवली होती त्या दिवशी बड्डे निमित्त. इथंच चिकन बिकन पार्टी, इकडं लाकडं विकडं आणून ठेवल्यात. आणि समोर पण जागा चांगली आहे. आता बघा वहिनी मल्हार चांगलं निवांतमध्ये जाडते ते. आम्हाला सगळं महत्त्वाचं म्हणजे जास्त सिटीत आवडतच नाही. आणि ती पण गावाकडं राहिलेली. मी आता एकदा सासरवाडीला गेलो ना बीड साईडला, तिकडचं दाखवून. ती पण गावाकडं राहिली आणि मी पण गावाकडं राहिलेलो. त्याच्यामुळं तर आमचं लव्ह मॅरेज झालं. तर लव्ह मॅरेजचा पण व्हिडिओ मी टाकेन की आमचं कसं झालं काय झालं. तर इथंच थांबवतोय. वहिनी एकदा बाय कर रे काळू. मल्हार कर बाय. ममड्या खराटा घेऊन बाय बाय करतात का, असं तसं कर. कसं आहे आमचं रानटी कार्यक्रम चालतंय. इथंच आपला व्लॉग संपवतो. तर धन्यवाद. आणि कसा झाला ते नक्की कमेंट करून सांगा. तर थँक्यू.